हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर. जे विद्यार्थी आधी जॉईन झाले त्यांचंही स्वागत आहे आणि जे आता जॉईन झाले त्यांचंही स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाउजची थिअरी समजून घेतली आणि कटिंग संपूर्ण शिलाई हेही आपण समजून घेतलेलं आहे. त्याचा पुढचा भाग म्हणजे अस्तरचा ब्लाउज कटिंग करून कसा शिवायचा. कारण अस्तरचा ब्लाउज म्हटलं म्हणजे अस्तर वेगळं आणि ब्लाउज पीस वेगळं असं आपल्याला दोन कपडे एकत्र जॉईन करून शिवायचा असतो, म्हणून त्याला आपण अस्तरचा ब्लाउज असे म्हणतो. आता अस्तरचा ब्लाउज आपण साईज किती घेणार आहोत? आपण साईज घेणार आहोत 32 साईज. मागच्या व्हिडिओमध्ये ब्लाउजची थिअरी लिहून घेतली आणि ते तुम्हाला समजलीच असेल. त्याच थिअरीवरून आपल्याला इतर मापं काढायची असतात. आता 32 साईज आहे. 32 साईजची कटोरी कशी काढायची ते समजून घेऊया आणि मी कशा पद्धतीने डायग्राम काढते ते लक्षात घ्यायचं. कटोरीचा डायग्राम हा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. आणि कटोरीचा डायग्राम जर तुम्हाला एकदा वाचून किंवा एकदा बनवून समजत नसेल तर पुन्हा पुन्हा बनवा. अगदी सहज सोप्या भाषेत मी तुम्हाला कटोरीचा डायग्राम आणि थिअरी सांगितलेली आहे. चला मग करूया का आपण सुरुवात. अस्तरचा ब्लाउज साईज आहे 32 साईजचं माप आपण कटोरी ब्लाउज कटिंग आणि संपूर्ण शिलाई पाहूया. चला करूया का सुरुवात. 32 साईज कटोरीचं ब्लाउज आहे. ब्लाउजवरून मापं घेऊन कटोरीचा डायग्राम कसा काढायचा आणि संपूर्ण अस्तरचा ब्लाउज कसा शिवायचा हे पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी ब्लाउज घेतलेला आहे. मापाचं ब्लाउज आहे, 32 साईज आहे. आणि ब्लाउजवरून मापं कशी घ्यायची तेही बघूया. छातीचं माप घेताना जिथून बाई जॉईंट आहे आपली तिथून तर इकडची बाई असं दोघं एकत्र घ्यायचे. हे बघा इथून असं मोजायचं. हे 16 आले बघा. 16 16 32 झाले. छाती 32 झाली. आणि पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे. शोल्डरपासून ठेवायचा टेप. पुढचा गळा आहे 5.5 इंच आणि शोल्डर मोजून घ्यायचं. शोल्डर पण बघा जिथून बाई जॉईन केलेली आहे आपण तिथून तर इथपर्यंत शोल्डर आपलं हे 11 इंच आहे. त्याचे हाफ लिहून घ्यायचे. 11चे हाफ लिहून घ्यायचे. ब्लाऊजची उंची 12 इंच आहे. इथे आपल्याला 4 इंचाची बाई करायची आहे. बाई आपल्या आवडीनुसार घ्या. आणि पाठचा गळासुद्धा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. इथे फक्त आपल्याला महत्त्वाचं काय आहे, ब्लाऊजची लांबी आणि छाती घेर. आता ही मापं आपण लिहून घेतलेली आहेत. कटोरीचा डायग्राम कसा काढायचा ते बघूया. आपण 32 साईजचं माप काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे न्यूजपेपर घेतलेला आहे. इकडे बंद बाजू आहे. उजव्या हाताला बंद बाजू ठेवली मी. ची लांबी 12 इंच आहे. त्याच्यात आपल्याला दीड टाकायचे आहेत. 13.5 इंच आपल्याला ही ब्लाऊजची लांबी घ्यायची आहे. ते तसा कटोरीचा डायग्राम समजून घ्या. आपण इथे पूर्ण उंची घेतली प्लस त्याच्यात 1.5 इंच घेतले. आणि इथून आपण मुंडा घेणार आहोत. छाती 32 असल्यामुळे आपण मुंडा घेर 5.25चा मुंडा घेर ठेवणार आहोत. घेर झाल्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग करायचा आहे. छाती 32 असल्यामुळे चौथा भाग 8 इंच येतो आणि प्लस आपल्याला त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. म्हणजे घडी आपली 9.5ची घडी झाली. आणि हा आपल्याला इथे 2 ते 3 3 ते 4 चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हा बॉक्स काढून घेतला. आता शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला. शोल्डर घेणार आहोत 5 इंच. कारण छाती 32 असल्यामुळे आपण शोल्डर किती घेतले इथे 5 घेतलं. आणि अशी सरळ लाईन काढून घेतलेली आहे. 5 ते 6 आपण काय केलं, ही सरळ लाईन काढून घेतली. मी थेरी वाचून करा. रुंदी घेतली इथे मी 2 इंच. आणि इथं आपल्याला तिरकस घ्यायचं आहे 1/2 इंच. कारण शोल्डर उतरतं म्हणून आपल्याला इथे 1/2 इंच खाली घ्यायचं असतं. आणि इथे मी आकार दिलेला आहे इथे तिरकस. हे बघा 0 ते 1, 0 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 आपण इथे चौकोन केला. आणि 5 ते 6 आणि हा 0 ते 7 असा नंबर आहे. 2 3 4 आणि 1. आता पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. तयार गळा आहे आपला 5.5 इंच. तर आपण 5 इंचावर ठेवूया. कारण नंतर आपण गळ्याला आकार देतो ना, जेव्हा काच उडणपट्टी लावलेली असते आपण त्यावेळेस पुन्हा आपल्याला गळ्याला शेप द्यावा लागतो. गोल गळ्याचा आकार देणार आहे.
व्यवस्थित समजून घ्या. 32 साईज आहे. आपला बाहीचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. 1.5 इंच आतमध्ये घेऊन अशी क्रॉस लाईन द्यायची आपल्याला इथे. हे बघा, अशी क्रॉस लाईन द्यायची आणि इथून आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे. अर्धा इंच वर घेऊन आपल्याला हा आतला बाईचा शेप द्यायचा आहे. इथे हा बाईचा शेप झाला आणि इथून जो मागच्या साईडचा आकार आहे म्हणजे मुंड्याचा आकार आहे तो 1.5 इंच घ्यायचं इथून आणि 1.5 इंच घेऊन आपण इथे हा बॅक साईडचा आकार देणार आहोत. ते बघा, असं अर्ध या लाईनीत असं मिळवायचं. म्हणजे इथं आपलं दोघं आकार देऊन झालेले आहेत. आता कटोरी बनवण्यासाठी आपण काय घेणार आहोत, इथून 2.5 इंच घेणार आहोत. इथून 2.5 इंच आणि इकडून 3.5 इंच. प्रत्येक ब्लाऊजच्या डायग्राममध्ये तुम्हाला हे 2.5 आणि 3.5च घ्यावं लागेल, हे लक्षात घ्या. आता इथे आपण देऊया योकचा आकार. इथे मी योकचा आकार दिलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. डार्क करते, इथे योकचा आकार दिला. आता कटोरी बनवण्यासाठी आपण मुंड्यापासून किती घेतो, 1.5 इंच घेतो. इथून आपल्याला किती घ्यायचं आहे, 1.5 इंच घ्यायचं आहे. ही जी लाईन आहे आपली, ही शोल्डरची सरळ लाईन, तिथून आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आहे. मी ते 1.5 इंचावर निशाण करून घेतली. 1.5 इंच घेऊन आपण इथून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. बघा, 1.5 इंच जिथून घेतले ना तिथून मी असं गोल राऊंड केला. असं गोल करायचा, जिथून आहे ना तिथूनच असं गोल करायचं आणि ही लाईन सरळ आणायची. इथून ही लाईन सरळ आणायची. मोजलं तरी इथे मोजलं तरी चालतं, कारण आपल्याला कळतं की आपली लाईन ही बरोबर खाली सरळ येते की नाही. हे बघा, इथून असं सरळ आणायची, खाली कटोरी अशी सरळ आणायची. समजलं का तुम्हाला? आपण ही कटोरीची लाईन अशी सरळ आणली इथे. आता कटोरी वाढवण्यासाठी आपण काय करणार आहोत, पेपर असा ओपन करून पुढे कटोरी वाढवणार आहोत. आपण याच्यातच कटोरी वाढवून घेत असतो, आपण पुन्हा पुन्हा कटोरी वाढवत नाही. आणि कटोरी इथून बघा 1 इंच, आपल्याला 1 इंच आता इथून आपल्याला 1 इंच बाहेर काढायचं आहे. किती, 1 इंच मी ते बाहेर काढलं. 1 इंच बाहेर काढून आपल्याला ही कटोरी आपली 32 साईज असल्यामुळे आपण हे बघा किती घेणार आहोत, 4.5 इंच. किती, 4.5 इंच. 4.5 इंचावर आपल्याला इथे निशाण करून घ्यायची आधी. 4.5 इंचावर हे बघा, गळ्यापासून मी ते 4.5 इंच घेतलं आणि इथून आपल्याला पाहिजे, आपल्याला इथून 3.5 इंच पाहिजे, कारण कटोरी आपली 32 आहे. किती, 32. 3 इंच घेतलं आणि गळ्यापासून 4.5 इंच घेतलं, हे लक्षात घ्या. आता आपण ही लाईन इथं मिळवणार आहोत, हो की नाही. कटोरीपासून मी तुम्हाला सांगितले योकच्या खाली आपल्याला 1 इंच घ्यायचे. किती, 1 इंच घ्यायचे. 1 इंच घेऊन आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. आता इथून 2.5 इंच आहे आपलं. 2.5 बघा, 2.5च्या इथे मी असं बरोबर जिथून आपल्याला योकचा शेप जातो आहे तिथून मी असं खालून इथून हे बघा असं व्यवस्थित आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. मी किती खाली 1 इंच घेतलं आहे. 1 इंच घेऊन ज्या ठिकाणी आपण 3.5 इंच घेतलेलं आहे तिथे आपल्याला हे असं मिळवायचं आहे. हे बघू शकता तुम्ही कसा मी आकार इथे दिलेला आहे. आणि इथून आपल्याला किती घ्यायचं आहे, 4.5 इंच. बरोबर 4.5वर आपली लाईन गेलेली आहे. 32 साईज कटोरी बनवण्यासाठी मी काय केलं, इथून गळ्याच्या बाहेर मी इथे 1 इंच घेतलं आणि इथून आपण 4.5 इंच घेतलं आणि इथून 3.5 इंच घेतलं. किती घेतले, 3.5 इंच घेतले, हे लक्षात घ्या. योकपट्टीपासून इथून कटोरी वाढवायला इथे मी 3.5 इंच घेतलं आणि ही पट्टी मी म्हणजे ही लाईन मी 4.5 इंच घेतलं. म्हणजे आपली कटोरी अगदी व्यवस्थित इथे तयार झाली. 32 साईजची कटोरी आपली इथे तयार झाली. किती साईज आहे आपली, 32. खूप लवकर आपली कटोरी तयार होते आणि कपड्यावर वाढवायची
गरज नाही, म्हणजे अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने आपली इथे कटोरी तयार होते. आता आपण एक कटिंग करून घेऊया. कटोरीचा आकार देताना योकपासून मी किती खाली 1 इंच, योकच्या खाली मी काय केलं आहे 1 इंच घेऊन मग आपण कटोरीचा आकार इथं दिलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. ते आपण कटिंग करून घेऊया. आणि हे लक्षात घ्या, तुम्ही म्हणणार की हे खूप कमी होतं, हे अंतर हे जे आपण 1.5 इंच आतमध्ये घेतलं आहे ना, इथून बाहीला आकार देण्यासाठी आपण कपड्यावर, तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलेच असतील, आपण कशा पद्धतीने कपड्यावर वाढून घेतलेला आहे. हा जो भाग आपण आहे तो कपड्यावर कसा वाढून घेतलेला आहे हे लक्षात घ्यायचं. जेव्हा आपण कपडा कटिंग करणार ना, तुम्ही कपड्यावर हे आखून घेणार ना, तेव्हा तुम्ही इथे अर्धा इंच इकडे एक्स्ट्रा घ्यायचं आणि अर्धा इंच इकडे एक्स्ट्रा घ्यायचं, हे लक्षात घ्या. आता आपण कपडा कटिंग करणार तेव्हा तुम्ही पाहणारच की मी कशा पद्धतीने कटोरीचा हा डायग्राम कपड्यावर ठेवून कटिंग करते. आणि हा तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. योगी झाला, कटोरीचा आकारी झाला. आणि पाठचा भाग आपण पेपरवर कटिंग न करता आपण डायरेक्ट कपड्यावर काढून घेतो. बाही कटिंग करायला मी तुम्हाला न्यूजपेपरवर बाही कटिंग करायला दाखवत नाही आहे, कारण आपण बाही कटिंग आधीच पाहिलेली आहे. बाही कटिंग मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर दाखवणार, म्हणजे आपण बाही कशी कटिंग करतो कपड्यावर. चला मग कपडा कटिंग करून घेऊया. कपडा म्हणजे अस्तरचा कपडा आपण कटिंग करून घेऊया. या ठिकाणी मी अस्तर घेतलेला आहे, ती 32 असल्यामुळे मी ते अस्तरचा कपडा घेतला आहे 75 सेंटीमीटर. ब्लाऊजची लांबी घेऊया. किती आहे आपली 12 इंच आहे, त्याच्यात 1.5 इंच प्लस करायचे, म्हणजे 13.5 इंच झाले. मी ब्लाऊजची लांबी घेतली. ब्लाऊजची लांबी घेऊन झाल्यानंतर इथे मुंडा घ्यायचा आहे 5.25 आणि इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर आहे आपलं 5 इंच. मुंडा घ्यायचा आहे 5.25. इकडून आपण मुंडा घेतला ना तर इकडूनही तेवढंच घ्यायचं आहे. इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग. छाती 32 असल्यामुळे चौथा भाग 8 इंच येतो, प्लस आपल्याला त्याच्यात 1.5 इंच मिळवायचे, म्हणजे आपली घडी झाली 9.5ची. व्यवस्थित समजून घ्या. मला कमेंट असतात की छातीची घडी किती ठेवायची, म्हणजे तुम्ही थेरी व्यवस्थित समजून घेतली नसेल म्हणून तुम्ही हा प्रश्न करतात. म्हणून व्यवस्थित थेरी समजून घ्या. हे बघा, इथे मी छातीचा चौथा भाग घेतला आणि प्लस त्याच्यात 1.5 इंच मिळवले, म्हणजे आपली छातीची घडी. बाहीचा शेप देताना जर तुम्हाला इथे व्यवस्थित आकार देता येत नसेल तर इथून 1.5 इंच मोजून घ्यायचं. इथून 1.5 इंच मोजा आणि मग बाहीचा शेप द्या. अर्धा इंच आपल्याला इथं खाली घ्यायचं आहे क्रॉस. आणि इथे गळा रुंदी घ्यायची 2 इंच, कारण छाती 32 असल्यामुळे आपण गळा रुंदी 2 इंच घेतले. आजचा गळा आपला आवडीनुसार घ्यायचा आहे. गोल गळा घ्या, चौकोन गळा घ्या, तुमच्या आवडीप्रमाणे. इथे मागचा गळा आहे 10.5 इंच. कस्टमरचा ब्लाऊज आहे. या कस्टमरच्या ब्लाऊजवर मी तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा आहे ते दाखवते आणि 32 साईज दाखवते. इथे बघा चौकोन करून घेतला. चौकोन म्हणजे आपण वरती 2.25 इंच घेतलं ना तर जास्त पसरट गळा जर तुम्हाला खाली पाहिजे असेल तर इथे आपण 2.5 इंच घ्यायचं. 32 साईजला 2.5 इंच फक्त चालेल, जास्त घेऊ नका. पसरट गळा पाहिजे ना खाली, तर मग आपण इथे वरती 2 इंच घेतलं आणि खाली मी 2.5 इंच घेतलं. 2.5 इंच घेऊन आपण इथे गोल गळ्याचा आकार दिला. आता पाठचा भाग कटिंग करून घेऊया. आधी पाठचा भाग कटिंग करून झाल्यानंतर आपण बाही कटिंग करत असतो. हा गळा कटिंग केल्यानंतर जी साईडची पट्टी येते हिला आपण ही काच म्हणजे कमरपट्टीसाठीचा वापर करायचा आहे पट्टीचा. इथे मी पाठचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. आता बाही कशी काढायची, आणि मला कमेंट होती की बाहीचा मुंडाघेर कसा घ्यायचा. बाहीचा मुंडाघेर छातीप्रमाणे निघतो. बाहीची लांबी आपण इथे बाही छोटी असल्यामुळे म्हणजे बाही ही लांबी 4 इंच आहे, प्लस आपण त्याच्यात 1 इंच घेतो आहे, कारण हे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपण 1 इंच याच्यात शिलाई मार्जिन मिळवणार आहोत. आणि 0 ते 2 आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथे किती छातीचा चौथा भाग, छाती 32 आहे तर चौथा भाग त्याचा 8 इंच येतो. इथे मी 8ची घडी करणार आहे. किती
ही घडी 8 इंचाची ठेवली मी. बाही लांबी 4 आहे प्लस त्याच्यात 1 मिळवायचा म्हणजे 5 इंच झाले. आणि आपण हा 8चा पूर्ण बॉक्स करून घेतलेला आहे. आणि बाही घेर 10 इंच आहे. 10चे हाफ किती झाले? 5 झाले. तर इथे मी 5वर अशी लाईन काढून घेतली आणि 2 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेणार आहे. किती? 2 इंच. 2 इंच घेऊन म्हणजे समजून घ्या आपला हा बॉक्स तयार झालेला आहे. आणि बाहीचा आकार देण्यासाठी इथून 2.5 इंच घ्यायचे. किती? 2.5 इंच. 2.5 इंच घेऊन आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. इथून 1.5 इंच घ्या म्हणजे व्यवस्थित बाहीला आकार देता येतो. हे बघा असं. अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मी इथे आतला सेप देणार नाही आहे. म्हणजे आतला सेप हा कटिंग करणार नाही आहे. कारण ज्यावेळेस मेन कपडा जोडत असतो ब्लाऊज पीसचा तेव्हा दोघं बाही एका साईडच्या होऊ शकतात. म्हणून आपण आतला सेप कटिंग नाही करायचा. दोघं बाही मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडल्यानंतरच आपण हा आतला सेप द्यायचा. काय केलं आपण? आधी पाठचा भाग काढला, नंतर बाही काढली. कटोरी, योग आणि कटोरीच्या साईडचा भाग हे बघा तुमच्यासमोरच मी कटिंग केलेला आहे. 32 साईजला 75 सेंटीमीटरचा अस्तर बरोबर पुरतो. आपण हे इकडनं ह्या साईडनं ठेवून घेणार आहोत. जर बघा ह्या साईडनं ठेवलं तर इकडे असा कपडा उरतो, कपडा वेस्ट जातो. म्हणून आपण बघा अशा पद्धतीने ठेवून बघायचं. दोघं भाग बघायचे. कटोरी ठेवताना असं क्रॉस ठेवायची. क्रॉस ठेवून हे बघा इथे असं बरोबर हे टोक कपड्याच्या टोकाला म्हणजे काठेवर ठेवायचं. लक्षात घ्या. आणि असं ठेवल्यामुळे काय होतं? इकडे आपला कपडा वाढतो. हा वाढलेला कपडा जेवढा असतो ना तेवढा आपण घ्यायचा आणि प्रत्येक साईडनं असं वाढून घ्यायचं अर्धा इंच. हे बघा इथे आपण ही कटोरी आखून घेतलेली आहे. योग वाढून घेणार आहोत. योग इकडे आपला 2.5 आणि 3.5 इंच असतो. 2.5च्या जागेवर आपल्याला किती? हे मी इथे असं निशाण लावून घेते आधी. हे बघा असं करून घेते. इथे आपल्याला 3.5च्या जागी किती घ्यायचं आहे? 4 इंच घ्यायचे आहेत आणि 2.5च्या जागी 3 घ्यायचे आहेत. अस्तरवर सिंगल योगपट्टी काढायची असते कारण आपल्या मेन फॅब्रिकचा पण कपडा असतो ना त्याच्यामुळे. आता व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. ह्या ठिकाणी आपल्याला कपडा कसा वाढवायचा असतो शिवण्यासाठी. अर्धा इंच मी इथं घेतलेलं आहे. हे बघा अर्धा इंच मी इथे घेतलेलं आहे. व्यवस्थित असं यायचं. आणि हा जो भाग आहे आपला इथे हे बघा इथून असं वाढवून घ्यायचं आहे. इथे ह्या ठिकाणी अर्धा इंचापेक्षा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. किती? इथे किती घ्यायचं आहे? 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि इथे आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचं आहे. वरती शोल्डरसाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं. शोल्डरमध्ये आपला कपडा शिवण्यात जातो ना. आणि हे इथून सुद्धा खाली वाढवायचं. हा भाग खाली वाढवायचा कारण शिवण्यात जातो. हे बघा खाली मी इथे 1.5 इंच खाली मी करून घेतलेलं आहे. आणि इथून सुद्धा आपण असं राऊंड खाली आणायचा असा. हे बघा म्हणजे इथून मी 1.5 इंच घेतलं आणि इथूनही 1.5 इंच घेतलं म्हणजे शिवून आपलं बघा ही लाईन जी आहे ना काखेत जो काखेचा जो भाग असतो हा शिवून अगदी व्यवस्थित बसतो. इथे आपण एक कटिंग करून घेणार आहोत. तुम्ही लक्षात घेतलं ना. आता मी किती वाढवून घेतलेलं आहे? आपण फक्त 1.5 इंचाची पट्टी होती ना तर इथे आपलं किती झालं आहे? हे बघा 2.5 इंच झालं आहे. किती? हे अंतर किती झालं आहे? 2.5 इंच झालं आहे. म्हणजे शिवून अगदी व्यवस्थित येतो आपलं ते. पाठचा भाग झाला, बाही झाली, योक, साईडचा भाग कटोरीचा इथे आपले कंप्लीट झालेलं आहे. आणि काच उडणपट्टी वगैरे जे आपल्याला लागेल ते शिवताना कटिंग करून घ्यायची. आता इथे आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊया. पाठचा भाग ठेवून आपण कटिंग करून घेणार आहोत. बंद बाजू मी उजव्या हाताला ठेवलेली आहे. पाठचा भाग कटिंग करत असताना
बंद बाजू घ्या. एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे आपल्याला. खाली सुद्धा मी थोडं वाढून घेतलेलं आहे म्हणजे शिवताना आपला कपडा मागे पुढे होत नाही म्हणजे आणि व्यवस्थित असं शिवला जातो. हे बघा थोडं थोडं वाढवून घ्यायचं आहे म्हणजे शिवायला तुम्हाला त्रास होणार नाही. पाठचा भाग झाल्यानंतर आपल्याला इथे जसं आपण अस्तरवर कटिंग करून घेतलं ना तसंच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. हे बघा थोडंसं मी पुढे कपडा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला शिवायला त्रास होत नाही. बाही काढून झाल्यानंतर हा कपडा इकडे असा उरलेला आहे तर याच्यात आपण योक काढून घेऊया आणि कपडा बघायचा की व्यवस्थित आपलं संपूर्ण जी कटिंग केलेली आहे ती व्यवस्थित कपड्यावर बसते की नाही. साईडचा भाग निघतो इथे. हा कपडा कटोरीला असा खेचला जायला पाहिजे. तुम्ही ही जी बाजू आहे ना आपली ही बघा कटोरी अशी ठेवायची म्हणजे कटोरी खूप छान अशी तयार होते. हा जो आपला कपडा उरलेला आहे ह्याच्यापासून आपण पायपिंग तयार करून घेणार आहोत. ते संपूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे. आपण कपड्यावर हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि जॉईंट करून घेतलेलं आहे. हा साईडचा भाग कटोरी हा कटिंग करून घ्यायचा. बघा एक कटिंग करून घेतलं मी इथे. कटोरीला टक्स घेण्यासाठी असं ठेवून घ्यायचं आणि हा जो भाग आहे हा इथे दुमडून घ्यायचा म्हणजे असं फोल्ड करायचं. इथे दोघं भाग एकत्र घ्यायचे. दोघं भाग एकत्र झाल्यावर इथून आपल्याला 3 इंच घ्यायचे. किती छाती किती आहे 32 आहे तर मी टक्स 3 इंचावर घेतलेला आहे आणि इथून आपण घेणार आहोत 2 इंच. खालून 2 इंच घेतले. इथून 3 इंच घ्यायचं आणि इथून खालून 2 इंच घ्यायचं. मोजून घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित आपलं. आणि फोल्ड मात्र असे दोघं एकत्र ठेवायचं. हे दोघं आहेत ना असे बरोबर ठेवायचे तेव्हाच आपली कटोरी व्यवस्थित येते. बघूया बघा किती सुरेख अशी आपली कटोरी येते. डबल शिलाई घ्यायची त्याच्यावर. आता आपण साईडचा भाग लावून घेऊया. कसं अगदी व्यवस्थित आलं. इथे आपला कपडा इथे कमी जास्त झाला नाही आणि जर झालाच तर त्याला व्यवस्थित असा शेप द्यायचा असतो. कटोरी जॉईंट करून घेतल्या. हे बघा जॉईंट झालं ना की जॉईंट झाल्यानंतर हे कपडा बघा इथे असा होतो हो ना. तर याला व्यवस्थित असा शेप द्यायचा असतो. इथे असं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. योकचा आकार कसा असतो त्याप्रमाणे आपण इथे असं कटिंग करून घ्यायचं असतं. हे बघा क्रॉस कटिंग करून घ्यायचं असतं. अशी इथे सरळ घ्यायचं. इथून असं सरळ घ्यायचं. आता योक कसा जोडायचा ते बघूया. इथे आपलं कटोरी जॉईंट झालेली आहे आणि इथे मी शेपसुद्धा दिलेला आहे व्यवस्थित. असे एकत्र घेतले. एकत्र घेऊन असं याच्यावर आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आपण ते शिवून घेतलेलं आहे. आता अस्तरच्या खाली म्हणजे अस्तर ज्या साईडला आपला अस्तर लावून घेतलेला आहे आपण त्या ठिकाणी हा कपडा खाली मोडायचा म्हणजे त्याच्यावर आपण इथे दाब शिलाई देणार आहोत. आता आपण दोघं योगला दाब शिलाई सुद्धा दिलेली आहे. दाब शिलाई देऊन असं फोल्ड करायचं आणि याच्यावरून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. हा जास्तीचा कपडा आपण कटिंग करून घेणार आहोत. दोघं भाग मी एकत्र ठेवले. जे कमी जास्त आहे
ते आपण कटिंग करून घेणार आहोत. कसं लावायचा बघूया. असं ठेवून घ्यायचा. हा कटोरी बघा कशी आली. तुम्ही अशाच प्रकारे कटोरी काढा, कटोरीचा डायग्राम काढा, म्हणजे तुमची कटोरी चुकणार नाही. तुम्ही बघू शकता मी असं हे घेतलं, असं घेऊन मी याला असं ठेवून घेतलेला आहे. आणि जो खालचा आपला जो भाग आहे मी अस्तर बाजूला केलं आणि हा जो भाग आहे याला असं आपण शिवून घेणार आहोत. शिवायच्या आधी काय करायचं, हा जो आहे ना एक्स्ट्रा कपडा तो कटिंग करून घ्यायचा. असं थोडासा क्रॉस कटिंग करून घ्यायचा. हा जो टक्सचा भाग आहे हा बटन पट्टीच्या ज्या साईडला आपली बटन पट्टी असते ना त्या साईडला याला दुमडायचं आहे. ह्या साईडला नका आणू, हे ह्या साईडला घ्या, पुढच्या साईडला. शोल्डरपासून हे असं दुमडून घ्यायचं आणि हा कपडा असं इथं ठेवायचा आणि अस्तरचा कपडा घेऊन हे दोघं बघा असं एकत्र असं फोल्ड करायचं आणि शिलाई लावून घ्यायची. इथे मी शिलाई लावून घेतली. या ठिकाणी आपला योग लावून तयार आहे. आणि जो मागे पुढे हा जो मागे पुढे कपडा दिसतोय ना याला व्यवस्थित करून घ्यायचा, असं बरोबर करून घ्यायचं. पट्टी लावून घेतलेली आहे. आता काच बटन पट्टी लावून घेऊया उजव्या हाताला, कारण आपण हुकाचं ब्लाऊज बनवतोय. उजव्या हाताला काच पट्टी असते, म्हणजे काच पट्टी ही वरच्या साईडनं लावावी लागते. वरच्या साईडला लावून हिला आतमध्ये दुमडायची असते. हे बघा वरून लावून घेऊया, हे लक्षात घ्या. 1.5 इंचाची मी पट्टी कटिंग केलेली आहे. दाब शिलाई द्यायची. हे बघा असं आतमध्ये दुमडून घ्यायचं, याला बरोबर असं फोल्ड करायचं आणि हा कपडा असा फोल्ड करून याला पूर्ण आतमध्ये असा पूर्ण मोडून घ्यायचं आहे. असं काच पट्टी तयार झाली. आता बटन पट्टी लावून घेऊया. पट्टी आपण ही डाव्या बाजूला लावणार. इथे बघा मी 2 इंचाची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे अशी रुंदीला, आणि लांबीला आपल्याला जेवढी ही पट्टी लागेल त्याप्रमाणे कटिंग करायची. कपडा इथे सुद्धा खाली सोडायचा आहे आपल्याला, म्हणजे खाली आपण फोल्ड करतो ना इथून असं बरोबर घ्यायचा. इथे आपण ही पट्टी जॉईन करून घेतलेली आहे. आता गळ्याला पायपिंग करून घेऊया. हिला डबल फोल्ड करायची, अशी डबल फोल्ड करून पुढच्या साईडला थोडी सोडायची आहे. बघा मी वाढवून घेतलेली आहे पुढे. पायपिंगची पट्टी लावताना पायपिंगची पट्टी खेचून लावायची, खालचा कपडा नाही खेचायचा, फक्त आपण ही पट्टी खेचायची. ब्लाउज पीसचा कपडा आहे, स्ट्रेचेबल कपडा आहे, खेचला जातो. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की पायपिंग पट्टी लावून झाल्यानंतर जो जास्तीचा हा कपडा असतो हा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा, म्हणजे पायपिंग केल्यानंतर हा कपडा बाहेर आपला दिसत नाही. पायपिंगचा गोट कसा तयार होतो ते व्यवस्थित बघा. इथे आपली पायपिंग तयार झालेली आहे. फिटिंग करून घ्यायची. फिटिंग मी तुम्हाला दाखवलीच आहे, फिटिंग कशा पद्धतीने करायची. इथे बाही घेर व्यवस्थित मोजून घ्यायचा, जेवढा आपला बाही घेर असेल त्याप्रमाणे इथे निशाण लावून घ्यायची. आणि मुंडा घेर
इथे मुंडा घेर मोजून घ्यायचा फिटिंग करताना आणि इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा. छातीचा चौथा भाग आपला किती आहे, छाती किती आहे 32 आहे ना, तर 32चा इथे चौथा भाग घ्यायचा. म्हणजे 8 इंचावर इथे 8 इंच मोजून असं बघा 8 इंच मोजून इथे 8 इंच मोजायचं आणि इथे निशाण लावून घ्यायचं आणि सरळ शिलाई चालवून घ्यायची. अशा पद्धतीने इथे फिटिंग करून घ्यायची.